छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये शिंदे सेना आणि भाजपची अखेर युती झालेली आहे। शिंदे शिवसेना 39 ते 42 जागा लढणार आहे, तर भाजप 48 ते 50 जागांवरती ही निवडणूक लढणार आहे। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या युतीची प्रतीक्षा होती ती युती अखेर झालेली आहे। भाजप आणि शिवसेना ही एकत्रितपणे युतीमध्ये छत्रपती संभाजीनगरची महापालिका निवडणूक लढवणार आहे। तर या युतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील निश्चित झालेला आहे। शिंदे शिवसेनेला 39 ते 42 जागा मिळालेल्या आहेत, तर भाजप 48 ते 50 जागांवरती आपले उमेदवार देणार आहे आणि या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना ही एकत्रितरित्या उतरणार आहे। खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक बैठका झालेल्या होत्या, अनेक नेत्यांच्या गाठीभेटी झालेल्या होत्या, मात्र या सगळ्याच बैठका निष्फळ ठरत होत्या आणि आता अखेर या दोन्ही पक्षांची युती झाली आहे आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। कृष्णा, अखेर शिवसेना आणि भाजपाची युती या ठिकाणी झालेलं आहे आणि एबीपी माझ्याकडे खात्रीलायक माहिती अशी आहे की शिंदे यांची शिवसेना 39 ते 42 जागा लढवणार आहे आणि भाजपा 48 ते 50 जागा या ठिकाणी लढवणार असल्यावर झालेलं आहे। तासाभरात यांच्या युतीची घोषणा या ठिकाणी करण्यात, मात्र 9 बैठका या ठिकाणी घेतल्या होत्या। त्या 9 बैठकामध्येही एकमत झालेलं, मन रात्री दोनही त्यांच्या नेत्यांनी एकमत केलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये 2 प्रस्ताव या ठिकाणी होते। त्यातला एक प्रस्ताव होता की ज्या ठिकाणी आपलं एकमत होत नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करावी, मात्र त्यात पुन्हा एकदा या नेत्यांनी बसून निर्णय घेतलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा ही युतीमध्ये लढते आणि युतीत लढण्यावर दोनही पक्षांचं एकमत झालेलं आहे। नक्कीच, त्यामुळे आता अगदी काही वेळामध्ये अधिकृतरित्या या युतीची घोषणा होईल। धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर थेट जाऊयात मुंबईमध्ये। तेजस्वी घोसाळकर या अगदी काही वेळामध्ये आपला फॉर्म